नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी. सोन्या चांदीच्या दरात आज मोठी घसरण पाहायला मिळते. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि अमेरिकन डॉलरच्या मूल्यात झालेली वाढ याचा थेट परिणाम भारतीय सोन्याच्या बाजारावर झाल्याचं दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून विक्रमी उच्चांकानंतर सोन्या आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. आज 23 मार्च अर्थात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम मागे सुमारे 800 ते 1200 रुपयांची कपात झाली. तर चांदीच्या दरातही मोठी पडझड झाली आहे. सोने खरेदीचा विचार करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही बातमी मोठी आनंदाची ठरली. आंतरराष्ट्रीय स्तरावर फेडरल रिझर्व्हच्या धोरणांमुळे होणारे बदल आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत चढ उतार होत आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे भाव कमी झाल्यानं भारतीय बाजारपेठेतही त्याचे पडसाद उमटले. विशेषतः लग्न सराईचा हंगाम सुरू असताना झालेली ही घसरण सराफा बाजारात चैतन्य निर्माण करणारी ठरली. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर वेगवेगळे नोंदवले गेले. 24 कॅरेट सोन्याचा दर 1,47,698 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. कालच्या तुलनेत यामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. गुंतवणूकदारांसाठी हे सोनं सर्वात सुरक्षित मानलं जातं. बहुतेक ग्राहक दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याला पसंती देतात. आजचा याचा दर 1,35,390 प्रति ग्रॅम इतका नोंदवला गेला. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जाते. ज्यांना हिऱ्यांचे किंवा खड्यांचे दागिने घडवायचे आहेत त्यांच्यासाठी 18 कॅरेट सोनं हा उत्तम पर्याय असतो. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 1,10,774 प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली. औद्योगिक क्षेत्राकडून मागणी कमी झाल्याचा आणि जागतिक संकेतांचा परिणाम चांदीवर झालाय. आज चांदीचा भाव प्रति किलो 2,28,866 इतका झालाय. कालच्या तुलनेत चांदीमध्ये जवळपास 2,500 ते 3,000 रुपयांची घट पाहायला मिळाली. देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सोन्याचे भाव स्थिर असले तरी कालच्या तुलनेत स्वस्त झालेत. मुंबईत आज 24 कॅरेट सोनं 1,27,698 वर स्थिरावलंय. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात सोन्याचे दर 1,57,750च्या आसपास आहेत. पुण्यात सोन्याची मागणी नेहमीच जास्त असते, त्यामुळं इथं दरात थोडी तफावत असल्याचं जाणवतं. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये आज सोन्याचा भाव 1,44,000च्या आसपास आहे. जळगावचं सोनं शुद्धतेसाठी प्रसिद्ध असल्यानं राज्यभरातून ग्राहक तिथं खरेदीसाठी जातात. सराफा बाजारात आतापासूनच गर्दी वाढू लागली आहे. आज झालेल्या घसरणीमुळे अनेक ग्राहकांनी आपलं बुकिंग आगाऊ करण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नाचे मुहूर्त असल्यानं दागिन्यांच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. सुवर्ण नक्षत्रातील तज्ज्ञांच्या मते सध्याची ही घसरण तात्पुरती असू शकते. जागतिक स्तरावर तणाव वाढल्यास सोन्याचे भाव पुन्हा गगनाला भिडू शकतात. ज्यामुळे त्यांना गुंतवणूक करायची आहे किंवा ज्यांच्या घरात लग्न कार्य आहे त्यांनी या घसरणीचा फायदा घेऊन खरेदी करणं नक्कीच फायद्याचं ठरेल. आता आनंदाच्या भारात सोनं घेताना काही गोष्टी तपासायला विसरू नका. सोनं खरेदी करताना त्यावर BIS हॉलमार्क असल्याचा आवर्जून पहा. यामुळे सोन्याची शुद्धता सुनिश्चित होते. त्याचबरोबर वर दिलेले दर हे बेस रेट आहेत. प्रत्यक्ष खरेदीवेळी यावर 3% GST आणि दागिन्यांच्या मजुरीचे शुल्क अतिरिक्त लागत असतं. सोने खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडून पक्क बिल घेण्यास अजिबात विसरू नका, ज्यावर सोन्याचं वजन, शुद्धता आणि कॅरेटचा उल्लेख असतो. येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर पुन्हा 1,50,000चा टप्पा पार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉलरची मजबूती आणि कच्च्या तेलाच्या किमतीत होणारे बदल सोन्याच्या दराला दिशा देतात. त्यामुळे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आजची ही घसरण एक सुवर्ण संधीच आहे. एकूणच आजच्या या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून येणाऱ्या काळात सराफा बाजारात मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.